श्री स्वामी समर्थ. अरे बाळा, तू आलास. बघ, मला माहिती आहे तू आम्हाला पाहून आला आहेस आणि तू असा व्हिडिओ सोडून जाणार नाही. पण हा संदेश सोडून जायचा असेल तर जा, कारण मधून जर गेलास तर स्वामी तुझ्यावर नाराज होतील. या संदेशावर तू आत्ता आला आहेस आणि जर का तुझी इच्छा नसेल, हा स्वामींचा संदेश तुला ऐकावासा वाटत नसेल तर तू आत्ता जा. त्यामुळे पुन्हा आम्हाला नको म्हणूस की सांगितलं नव्हतं. खूप छोटासा संदेश आहे हा आणि आम्हाला माहिती आहे तू सुखी असशील, तू दुःखी असशील किंवा तू खूप जास्त रागात असशील किंवा चिंतेत असशील, तरीही हा संदेश तू ऐकशील. आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आज आम्ही तुझं संपूर्ण आयुष्य काही क्षणात बदलून टाकणार आहोत. पण त्याआधी पहिले तू या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. या चॅनलला जर तू सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलं असशील तर तुला स्वामींचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल. काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आली, आपल्याला विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, कोणी पाय ओढली, थट्टा मस्करी केली, अडवले, थांबवले, काहीही हो, चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त ध्येय गाठणे हे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी, ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचे. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचं अस्तित्व उद्याला नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नसते. विश्वास ठेव. अरे, जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचा पाय पकडण्याची गरज भासत नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमची साथ ते नक्की देतील. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त तो विचाराने थकतो. म्हणून नेहमी हसत राहा, विचार सोडा. आपण आहोत तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोचपणे जगा आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्य ही शक्य करतील स्वामी. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असेल तरी त्याची संपूर्ण ओळख ही त्याची फक्त वाणी, विचार आणि कर्मानेच होते. जसं मुलांना आपल्या आईवडिलांवर विश्वास असतो, तसेच श्री स्वामी समर्थ यांच्यावर आपली श्रद्धा आणि विश्वास ठेव. स्वामी कोणतेही आणि कसंही संकटे असो त्यात तुझी साथ नक्की देतील. तुम्हाला स्वतःलाही कळणार नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळेल. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. स्वामी म्हणतात, कालचा दिवस संपला, उद्याचा दिवस अजून येणार आहे. आपल्याकडे फक्त आजचा दिवस आहे. तर चला मग सुरुवात करूया आजच्या चांगल्या कामाला. स्वामी म्हणतात, जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधी जमणार नाही. कारण यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात. करिअर निवडणं कठीण असतं, जोडीदार निवडणं कठीण असतं, वाईट काळात खंबीर राहणं कठीण असतं, निर्णय घेणं कठीण असतं, रिस्क घेणं कठीण असतं आणि हे सुद्धा संपणार नाही. तुम्हाला कुठून सुरुवात करायची आहे हे ठरवा, कारण अजून खूप गोष्टी कठीण होणार आहेतच. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधी निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. काही पराभव नेहमीच गरजेचे असतात, आभाळातून जमिनीवर येण्यासाठी आणि जमिनीवरून पुन्हा एकदा नवीन अंत अवकाशी झेप घेण्यासाठी. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. आयुष्यात कधी कुणाला कमी समजू नका, कारण संपूर्ण जगाला बुडविण्याची शक्ती असलेला समुद्र साधा तेलाचा एक थेंबसुद्धा बुडवू शकत नाही. ज्याच्या ठिकाणी आपले मन नाही त्या ठिकाणी कधी जायचे नाही. ज्यांना खरे सांगितल्यावर राग येतो त्यांच्याशी कधी मनधरणी करत बसायचे नाही. जे आपल्या नजरेतून उतरले त्यांच्याशी कधी त्रास करून घ्यायचा नाही. लोकांना वाटते की तुम्ही चांगले करावे, परंतु हे देखील सत्य आहे की त्यांच्यापेक्षा जास्त चांगले करावे हे त्यांना मुळीच आवडत नाही.
स्वतःला बदलण्यासाठी कुणाची तरी मदत घेणे योग्य आहे, पण कुणाचा तरी आधार घेणे यात खूप जास्त चुकीचे आहे. स्वामी सांगतात, जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला आज खूप धावावं लागेल, नाहीतर सिंह मला मारून खाईल. आणि सिंह सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला आज हरिणापेक्षा जास्त धावावे लागेल, नाहीतर मी उपाशीच मरेल. आपण सिंह असू किंवा हरिण असू, जीवनात चांगले जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. संघर्षाशिवाय जीवन नाही आणि जीवन हे संघर्ष आहे. जो व्यक्ती या संघर्षाला घाबरतो किंवा या संघर्ष करण्याला नकार देतो, तो तिथेच संपून जातो. ठाम राहायला शिकावं. आपला निर्णय चुकला तरीही हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की विजयाची सुरुवात कुठूनही आणि केव्हाही करता येते. लक्षात ठेवा, आपली एक गोष्ट अशी असते जी आपल्याला काहीही करून देते, ती म्हणजे आपला आत्मविश्वास. आपला जर आत्मविश्वास असेल तर आपण काहीही करू शकतो. आपण रोजचे काम रोज करत असतो, पण कधी आपल्या आयुष्यातील अडचणी काय येत आहेत यावर कधी विचार केलाय का? आयुष्यात अडचणी येतात त्यामागे खूप सारे कारणे आहेत. त्यापैकी काही कारणे अशी आहेत जी आपल्या सवयी म्हणून आपल्याला ओळखल्या जातात. आपल्याला आपल्या आयुष्यात ज्या सवयी आहेत त्या कशा ठेवाव्या हे लक्षात आलं पाहिजे. आपली सवय कधीही इतरांना त्रास देणारी किंवा स्वतःला त्रास करून घेणारी नसावी. सवयी या वेगवेगळ्या असू शकतात. काही लोकांच्या सवयी हे त्यांना तर चांगलं वाटतंय, पण दुसऱ्यांना त्रास देतात. त्यामुळे आयुष्यात त्यांचा खूप फरक पडतो. स्वामी सांगतात, आपल्या सवयी अशा असल्या पाहिजे जे आपल्यासोबत दुसऱ्यांना सुद्धा सुख आणि समाधान देतील. आपल्याला आनंद वाटेल आणि दुसऱ्यांना वाईट वाटेल अशा कोणत्याही सवयी बाळगू नका. विश्वास ठेवा, प्रत्येक गोष्टीत एक तथ्य असते आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीमागे एक मोठं कारण असतं. काही कारणे आपल्याला समजतात आणि दिसतात, तर काही समजत नाही आणि दिसतही नाही. फक्त ते आपल्यावर असते की आपण त्या कारणांना कसे समजून किंवा पाहून घेतो. लक्षात ठेवतो की स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात सर्वात मोठा अपयश आपल्याला तेव्हा येते जेव्हा कोणी आपल्याला धोका देतो. आयुष्यात एक गोष्ट करायची असते. आपलं आयुष्य जगताना आपला जो कोणताही निर्णय असेल किंवा जो कोणताही आपला पुढील आराखडा असेल ते कोणालाही सांगू नये. कितीही विश्वासू असेल किंवा कितीही जवळचा असेल, त्यांना जर आपला आराखडा की पुढे आता आपण काय करणार आहोत हे सांगितलं तर आपल्याला अपयश हे नक्की मिळतं. कदाचित एखाद्या वेळेस अपयश मिळणार नाही, पण अशा बाबतीत खूप वेळा आपल्याला अपयशच मिळतं. आजकाल तुम्ही जे काही करता ते तुम्हाला पटतंय, पण लोकांना पटत नाही असं वाटतंय, तर नक्की लोकांना तुम्ही ते करताय असं आवडत नाही. एक लक्षात घ्या, या आयुष्यात प्रत्येक लोक तुम्हाला साथ देतील असं नाही. काही लोक तुमच्यावर जळतील आणि तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतील. स्वामी म्हणतात, तुम्ही माझे नामस्मरण करा. माझ्या मठात गेले नाही तरी चालेल, मला तुम्ही पूजलं नाही तरी चालेल, देवघरात ठेवलं नाही तरी चालेल, माझ्या पाया पडल्या नाही तरी चालेल. फक्त माझे नामस्मरण करा आणि श्री स्वामी समर्थ म्हणत राहा. तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करा. नक्की मी तुम्हाला प्रत्येक संकटात हात देईल. लक्षात ठेवा, मी ज्याची साथ देतो त्याची जिंदगीभर पुन्हा साथ कधी सोडत नाही. जो माझ्या शरणी येतो त्याला मी कधीच हारण्याच्या शरणीला जाऊ देत नाही. जो स्वामींची हात पकडतो तो इतरांचा पाय पकडत नाही. स्वामी समर्थांचा जो हात पकडून राहील तो आयुष्यात सतत पुढे जात राहील. आपण ज्याबद्दल काळजी करतो ते काळजी करणे आता बंद करा. आता आपण सर्व काही आपल्या मनासारखं करणार आहोत हे लक्षात घ्या. काळजी करू नका, प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखी आता नक्की होणार. आता येत्या 48 तासांमध्ये तुम्हाला एक गोड बातमी मिळेल. ती बातमी तुमचं पूर्ण जीवन हे बदलून टाकेल. तुम्ही ज्याबद्दल कधी विचारही केला नव्हता त्या गोष्टीसुद्धा आता व्हायला लागतील. आता काळजी करण्याचे काहीही कारण नाही, कारण आता गोष्टी पूर्णपणे बदलणार आहेत. आता आपण ज्याबद्दल विचार केला होता त्या गोष्टी सत्यात येत आहेत. आता आयुष्य बदलत आहे. आता आपले विचार बदलायचे आहेत.
जेव्हा आपण आपले विचार बदलू तेव्हा आपले आयुष्य हे आपोआप बदलायला लागेल. काळजी करू नका, आता सर्व काही योग्य आणि चांगलंच होईल. स्वामी समर्थांच्या नावाचा जप करा, तुमच्या आयुष्यात मोठे मोठे चमत्कार होतील. स्वामी समर्थांच्या नावातच एक शक्ती आहे जी तुम्हाला बळ देते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.